नमस्कार, अनालायझरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना आहेतच। अनालायझर ते आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला देत आहेच आहे। आज दिवाळीच्या निमित्तानं माझ्यासोबत एक मुद्दाम वेगळ्या गेस्ट आपण आणलेले आहे आणि सतत आपण भेटत राहणार आहोत पुढची काही दिवस तरी। रोज एक त्यांच्याकडून विषय समजून घेणार आहोत। त्यांना पाहिल्यावर कदाचित तुम्हाला सगळ्यांना ओळख पटली असेल। त्यांचा चेहरा आता ओळख द्यावी, ओळख करून द्यावी अशा स्वरूपाचा राहिलेला नाही आहे। जवळपास त्या परिचित आहेत। आपण डॉक्टर सपना असं म्हणू मी, स्वप्ना पाटकर असं म्हणू मी, डॉक्टर स्वप्ना पाटकरांशी आपण बोलतो आहे। खरं तर त्यांना डॉक्टर लावायचं की नाही यावर देखील वाद सुरू आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा, न्यायालयाच्या सूचनांचा आपण आदर बाळगूया। स्वप्ना पाटकर आपल्यासोबत आहे। स्वप्ना पाटकरांसोबत आपण का गप्पा मारतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। स्वप्ना पाटकरांसोबत गप्पा मारण्याचं कारण खूप वेगळं आहे। म्हणजे मागं काय घडलं आहे, कसं होतं आहे, तुमचं प्रकरण काय होतं, या असल्या गप्पा आपल्याला मारायच्या नाही। त्या 52 दिवस जेलमध्ये राहून आल्या आणि जेलमध्ये राहण्याचं कारण खूप वेगळं आहे। म्हणजे ते कारण खूप वेगळं आहे। म्हणजे त्यांच्या गाजत असलेला विषय वेगळा आहे आणि त्या जेलमध्ये जाण्याचं कारण वेगळं आहे। पण या कारणाला एकमेकांच्या पाठबळ मात्र नक्कीच आहे। असो, त्यावर नाही आपल्याला बोलायचं। पण त्यांचा 52 दिवसाचा जेल मुक्काम जो होतो, आरोपी आणि गुन्हेगार या दोन्हीत खूप फरक असतो। म्हणजे त्या गुन्हेगार नाही आहेत, त्या आरोपी आहेत आणि त्या 52 दिवस जेलमध्ये राहिलेल्या आरोपीशी आपण गप्पा मारणार आहोत। हे पहिल्यांदा होतं आहे ना की आरोपींशी आपण गप्पा मारतोय। पण न्यायालय व्यवस्था काय म्हणते आहे ते म्हणू, त्या एक छान मनोचिकित्सक आहेत, त्या मनाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आहेत आणि त्यांनी अनेकांच्यावरती खूप छान उपचार केलेले आहेत। 52 दिवसामध्ये त्यांना असे काही अनुभव आले, ते सगळे शेअर आपल्यासोबत करणार आहेत। पण सुरुवात आपण त्यांच्या सुटकेपासून करणार आहोत। सुटका अर्थात जामिनावर आहे। एक स्वप्ना पाटकर जामिनावर बाहेर काय, महाराष्ट्रातलं सरकारमधले बरेच मंत्री जामिनावर आहेत, केंद्रातले बरेच नेते जामिनावर आहेत। त्यामुळे जामिनावर असणं हा काही फार मोठा अपराध आता उरलेला नाही आहे। तुम्हाला जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यावर तुम्ही बाहेर पडायची वेळ आली, तो प्रसंग खूप छान आहे ना, म्हणजे कायम लक्षात राहावा असा आहे। म्हणजे अगदी तुमचे कपडे गोळा करून लोकांनी सांगितलं होतं की हे कुठे द्यायचे नाहीत। काय तो प्रसंग कसा होता, एक थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल। नाही, मुळात एक गोष्ट मला लक्षात आली की आपल्याला असं वाटतं की आपल्याला कठीणच लोक भेटणार आहेत किंवा आपल्याला त्रासच होणार आहे। पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि देव म्हणजे आपल्याला सगळीकडेच मदत करतो हे मला आता खरंच पटायला लागले। मला नेहमी माझ्या फॅमिलीतली लोक सांगायची की देव असतो, देव असतो, आणि ह्याचा बऱ्याच जण आम्ही जोकही करतो की हो देव असतो, मग काही करत का नाही आहे। पण तो करतो हे मला लक्षात आलं आता नीट, कारण मला इतकी सुंदर व्यक्तिमत्व भेटली। आता मला अभ्यासच आहे लोकांना वाचण्याचा म्हणून नाही, पण मला खूप भरून आलं या लोकांना भेटून। त्यातली एक मुलगी मला जी भेटली होती बंगाली, आशिदा म्हणून, ज्या दिवशी मला कळलं की आता बेल झाली आहे, त्यानंतरही मला सुटायला 2 दिवस लागले, कारण मला श्युरिटीसाठी कोणी मिळत नव्हतं। ती वेगळी गोष्ट मी सांगेन कधीतरी। पण ज्या दिवशी निघणार कळलं त्याच्या 2 दिवस आधीच मला माहीत होतं की बेल झाली। 2 दिवस सगळ्यांनी माझं काउन्सिलिंग केलं की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे नको करूस, ते नको करू। त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे कपडे कोणीही मागितलं की हे तू आता चालली असतं मला हे देशील का, तर कुणालाही काही देऊन जायचं नाही असं मला अनेकांनी सांगितलं की हा आवडलेला कुर्ता आहे, हा मला देशील का, तर नाही द्यायची। आणि मी जस्ट असं ऐकून घेतलं, कारण सुपरस्टिशन हे सगळीकडे असतातच। म्हणजे आता लहानपणापासून सांगितलं गेलं की ह्या दिवशी नखं नाही कापायची, ह्या दिवशी केस नाही धुवायचे, ह्या दिवशी हे नाही करायचं, आणि आपण फॉलो करतो। तसं सॅटर्डेच्या दिवशी आपण काळे कपडे घालतो। मला असं वाटलं ठीक आहे, आता सांगताय तेवढं प्रेमाने तर आपण ऐकून घेऊ, असं बघू नंतर काय ते कारण काय। पण कारण असं की एक तिथे असं मानतात की तुम्ही तुमचा एखादा कपडा तिथे सोडून गेलात तर कोणतीही वस्तू तुम्ही वापरातली सोडून घेतली, मेजरली म्हणजे चप्पल किंवा कपडे, तर तुम्ही परत इथे येणार। अरे बापरे। आणि जाताना म्हणून सगळ्यांचं हे काउन्सिलिंग केलं जातं की कोणाला काही देऊन जाऊ नकोस, खाणं पिणं दिलं तर चालेल, पण वापरातली वस्तू जी आहे ती कोणाला द्यायची नाही। त्यामुळे मी पण ऐकून मला मजा वाटली होती। पण ज्या दिवशी माझं नाव पुकारलं गेलं की आता निघायचं आहे, बॅगा आपल्या खरं सांगू तर प्रत्येकाला घरी जायची एवढी अशी हुरहुर असते ना की बॅगा 2 दिवस आधीच पॅक होत्या, आणि माझं नाव घेतल्यावरती मी निघाले तेवढ्यात ही पोरगी धावत आली आणि एक दुपट्टा वाळत घातला होता तो घेऊन आली
आणि माझ्या बॅगेत टाकला आणि मला म्हणाले मला माहीत होतं तुम्ही लक्ष नाही देणार. आणि मला हे बघून असं वाटलं की ही किती काळजी घेते आपली. मला भरून आलं. सगळे माझ्यासोबत त्या एका ऑफिसपर्यंत आले तिथपर्यंतच ते येऊ शकतात, त्याच्या पुढे ते येऊ नाही शकत. त्या ऑफिसमध्ये सही करावी लागते बाहेर पडताना. तिथे मी सही करत होते. मी वाकून त्या टेबलावरती सही करताना मला मागणं आवाज येत होते की जो तुझा उजवा पाय आहे तो पहिला बाहेर टाक. म्हणजे हे पण एक वेगळं सुपरस्टिशन. अजून वेगळं अजून हा, मग आपण कसं घरामध्ये विषय आहेतच. हो, गृह प्रवेश करताना आपण असं करतो, तसं प्रत्येक गोष्टीला तिथे काही ना काहीतरी सुपरस्टिशन आहे. आणि ते ऐकलं. मी हसत होते मी सही करताना. तेवढ्यात मागणं त्या पोरीने मला म्हटलं की दीदी अभि पीछे मुड के मत देखो, म्हणजे मागे वळून बघू नकोस. मला खूप वाईट वाटलं की म्हणजे त्यांना असं वाटतं की तू शेवटचा आम्हाला बाय पण नको करू, आमच्याकडे बघू पण नकोस, तू जा एकदाची. मला खूप असं वाटलं की चांगली लोक आहेत ना, ती कुठेही भेटू शकतात. तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला चांगली लोक भेटतातच. आणि मला अजून ती पोरगी नेहमी आठवते, कारण मला तिचा विचार केला की आजही भरून येतं. पण एवढा विचार लोक नाही करत बाहेर, म्हणजे बाहेर जेवढा लोक विचार नाही करत तेवढ्या लोकांनी आतमध्ये विचार केला असं वाटतं कधीतरी. 52 दिवसानंतर त्या सगळ्या आपली काळजी घेणाऱ्या, कारण ते सगळं आपण पुढे हळूहळू बघणार आहोत. 52 दिवसामध्ये आपली काळजी घेणाऱ्या त्या लोकांना सोडून जे काळजी घेतील असं वाटलं होतं, त्या लोकांच्या दुनियेत परत येताना, म्हणजे त्यांनीच खरं तर आत टाकलं होतं, त्या लोकांच्या दुनियेत परत येताना त्या उंबरठ्यावरती काय कशा स्वरूपाच्या भावना होत्या? नाही, मला खरं तर बाहेर निघताना एक खूप आनंद होत होता, कारण मी शेवटी माझ्या मुलाला, आईला भेटणार आहे. आणि शेवटी आपल्याला फ्रीडम म्हणजे काय ना हे किंवा मिस करणं म्हणजे काय. आपण नेहमी म्हणतो लोकांना की मला फ्रीडम पाहिजे किंवा मला खूप आठवण येते, पण आठवण म्हणजे काय आपल्या लोकांची, किंवा फ्रीडम म्हणजे काय, सगळं मोकळा श्वास घेणं म्हणजे काय, हे मला पहिल्यांदा कळलं. अनेकांना मी दीर्घ श्वास घ्या, शांत व्हा वगैरे हे सगळं सांगून झाल्यावरती मला पहिल्यांदा कळलं की कधी कधी नाही घेता येत. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, फ्रीडमचं तुम्हाला मान्य आहे, मला फ्रीडम वाटलं ते. आता ही केस वेगळी आहे आणि फ्रीडम हा विषय पुन्हा वेगळा आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही याआधी हे फ्रीडम नव्हतं अशी तक्रार केलेली होती. कोणीतरी लक्ष ठेवत आहे, कोणीतरी आपल्यावर कंट्रोल ठेवत आहे, आपल्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवत आहे. पुन्हा ती प्रक्रिया सुरू होईल अशी भीती जेलचा उंबरठाणा ओलांडताना होती? नाही, मला असं वाटतं की आता मला कसलीच भीती नाही वाटत, कारण देवाची कृपा आहे. आणि ह्या सगळ्या, मला असं वाटतं सगळ्या अनुभवांमधनं आपण काही ना काहीतरी शिकतो. आणि त्यातनं मी एक गोष्ट अशी शिकले की आता ती चाळणीतनं आपण चाळतो ना गोष्टी, तसं आयुष्यातनं खूप सारी माणसं जी आहेत ती चाळणीतनं चाळून बाहेर गेली. आता कोण आपले आहेत, कोण आपले नाही आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आता मला जरा जास्त बरं कळतं. मी असं नाही म्हणू शकत की मला सगळंच कळतं आहे आणि आता मी सगळंच परफेक्ट करणार आहे, पण मला भीती ही थोडीशी कमी झाली आहे, मला काळजी ही थोडीशी कमी झाली आहे. मला असं वाटतं की देवा सगळ्यांना अक्कल दे, मला थोडीशी जी ह्या अनुभवांनी दिली आहेस तशी सगळ्यांना दे, बस एवढंच वाटतं. आणि कोण काय करेल ह्याचा विचार करायला खरंच वेळ नाही आता, कारण मला आता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं आहे. म्हणजे आपण जुना विषय आता मागे टाकताय सगळा, जुना तुमची विषय, तक्रार, हां, तुमचं म्हणणं, म्हणजे मी पुन्हा त्या विषयाकडे जात नाही आहे, पण एक तक्रार आहे तुमची, एक तुम्ही कोर्टामध्ये केस लढताय, म्हणजे ही सोडू ना, म्हणजे ही तुमची आत्ता ज्यासाठी तुम्ही तुरुंगात गेला होता ती केस सोडून देऊन तुमची अजून एक तक्रार आहे, तुमच्या वकील आहेत तिथे, ही सगळी तक्रार विसरून आता आयुष्य सुरू करावं असं वाटतंय की त्यात सहित करावं वाटतंय? कसं आहे, केसेस, कोर्ट हे सुरूच राहणार आहे आयुष्यभर. कदाचित आयुष्य संपेल पण हे सगळं संपणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता ते एक आयुष्याचा भाग समजलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला जसं इलेक्ट्रिसिटीची बिलं भरायला काम केलं पाहिजे, तसं वकिलांना पैसे द्यायलाही काम केलं पाहिजे. हे आता मला माझं एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. कामावर तर बंधन आलंय, काम तर केलं पाहिजे. म्हणजे कामावर बंधन कितीही कोणी आणलं तरी माझ्या टॅलेंटवरती बंधन नाही आणू शकत ना, त्यामुळे काही ना काहीतरी काम तर माणसाला करायलाच पाहिजे. आणि सगळी एकूण रचना अशी दबाव टाकणारी आहे का, म्हणजे तुमचं सगळंच थांबवलं पाहिजे, कामही थांबवलं पाहिजे, बुद्धिमत्ता थांबवली पाहिजे, सगळंच थांबवलं पाहिजे असं सगळं? मी हा विचार नाही करत, कारण कसं आहे की मला थांबायचंच नाही आणि मी थांबणार नाही. मला एक महत्त्वाची गोष्ट जी 52 दिवसांमध्ये कळली ती मला बंधनात टाकता येईल
किंवा आपण कन्फाईनमेंट जे म्हणतो की तुम्ही माणसाला जेलमध्ये टाकू शकता, तुम्ही त्याच्या विचारांना, त्याच्या टॅलेंटला जेलमध्ये नाही टाकू शकत. त्यामुळे अनेक लोकांनी आयुष्य पुन्हा पुन्हा सुरू केलं आहे. आणि मी तर नेहमी सांगायचे, म्हणजे आज माझ्यावरती वेळ आली आहे, पण मी अनेकांना आधी सांगायचे की तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही आयुष्यात कितीही वेळा तुमचं यू कॅन स्टार्ट युअर लाईफ एन नंबर ऑफ टाईम्स. हा माझा स्टँडर्ड डायलॉग नेहमी असायचा, जो आता मलाच माझ्यावरच वापरावा लागेल. आणि मी पुन्हा काहीतरी नीट छान करीन, मी पुन्हा सगळं उभं करीन. आणि मला असं वाटतं की मला अगदी कोणी हे नाही करू शकत म्हटलं की मला ते जास्त करावं असं वाटतं. मी पुन्हा सुरू करीन हा शब्द मला त्या मी पुन्हा येईनशी जोडावा वाटतो. सत्ता गेली आणि ते मी पुन्हा येईन असं म्हणाले. बघा, मुलाखत सुरू करताना सावली होती, आता त्यांच्या चेहऱ्यावरती चांगलं ऊन आलं आहे. पण मी पुन्हा येईन, मी पुन्हा सुरू करीन असं ते म्हणताय. कदाचित जेलमधल्या सावलीतून जगातल्या उन्हात आल्यावर देखील तो पुन्हा येईनचा उत्साह कायम आहे. एका आरोपीमधला तो उत्साह निर्दोष सुटण्यापर्यंत कायम राहो या सदिच्छा आपण देऊया आणि या भागात थांबूया. अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे, खूप आहे हो, खूप आहे. असं आहे की जे जाणताना, जे समजून घेताना आपल्यालाही खूप वेगळा विषय समजून घेतो आहे असं वाटेल. हां, तो नाही तो केसवाला त्यांनी केलेल्या तक्रारीचा, तो तर खूप वेगळा आहे आणि तो समजून नाही, तो उमजून घ्यावा लागेल. पण पुढच्या भागात त्यांच्याकडून अजून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत.